मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची पत्रकार परिषद सुरू होतीये. आपण बघूया. आपल्या पक्षामध्ये रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन प्रवेश दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे आणि आपल्या पक्षाचा रंग हा आधी भगवा होता तो हिरवा कसा झाला आणि भगव्याहून हिरव्याकडचा जो प्रवास आहे उद्धव ठाकरेंचा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या पक्षामध्ये असंतोष दिसून येत आहे आणि बंडखोरी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि अपक्ष फॉर्म ज्या ठिकाणी काही 2-4 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले तुम्हाला दिसेल की उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये असतील. कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, विचाराकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो, देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो. आणि त्यामुळे कुठलंही पद मिळो न मिळो राजकारणात काम करत असताना अनेकांना आशा असतात, अपेक्षा असतात, स्वप्न असतात, पर्सनल ॲस्पिरेशन्स असतात. परंतु थोड्या वेळाकरता काही लोक नाराज होत असतील, परंतु मोठा विचार करून की या मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे, मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करत असतो. आणि त्यामुळे 2-4 कार्यकर्ते नाराज जरूर असतील, पण तुम्हाला हे दिसेल की उद्या सायंकाळी 5 वाजताच्या नंतर जे कार्यकर्ते आज तुम्हाला नाराज दिसतायत ते त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना तुम्हाला उद्या दिसतील. गणेश शिंदे आपले शुभेच्छे कार्यकर्ते त्यांच्या पत्नी वर्षा शिंदेला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कालिदास कोळंबकर आमदार आहेत, त्यांच्या पीएनं उमेदवारी दिली आहे, त्यांच्या पीएच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तुमच्या मेहुण्यावरून देखील तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या मेहुण्याला देखील राठोड नावाचे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या आरोपात कितपत तथ्य वाटतं? असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया असते. आम्ही त्या ठिकाणी पहिलं पर्यवेक्षक पाठवले होते, सर्व इच्छुकांच्या नावाची नोंद केली होती. त्या इच्छुकांच्या नावाच्या नोंदीवरती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली होती. जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुंबईच्या निवडणूक समितीमध्ये सर्व आलेल्या नावांवरती चर्चा झाली. त्यानंतर प्रदेश नेतृत्वाच्या स्तरावरती या सर्व शॉर्टलिस्टेड नावावर चर्चा होऊन पक्षांनी जे सर्वेस केले होते, खाली जमिनीवरती काय वातावरण आहे, जमिनीवरती लोकांची पसंती कोणाला आहे, मुंबईकरांची पसंती कोणाला आहे, याचा सारासार संपूर्णपणे विचार करून सर्वेच्या आधारावरती संघटनेच्या मताच्या आधारावरती ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवारी जिंकण्याच्या निकषावरती ही देण्यात आलेली आहे. आणि यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. असा एक काळ होता, एक पाऊले चढायला डोंगरासारखं वाटायचं. रात्रीच्या वेळेस